नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. पोस्ट ऑफिसमध्ये मेगा भरती निघाली 2025 साठी. ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसा करायचा आपण ते बघणार आहोत. त्याचबरोबर तुम्ही इथे 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तुम्ही जर 10वी उत्तीर्ण असेल तर तुम्ही इथं ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. त्याचबरोबर यामध्ये पदसंख्या असणार आहेत 21,413 जागा असणार आहेत. तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने कसं अप्लाय करायचं? तर त्यासाठी तुम्हाला वेबसाईट यावं लागेल. इंडियन पोस्ट GDS ऑनलाईन .go.in वेबसाईट या वेबसाईटला आल्यानंतर आपला असा काही इंटरफेस आहे तुम्ही इथे बघू शकता. द GDS ऑनलाईन एंगेजमेंट शेड्यूल जानेवारी 2025 इथं बघू शकता. पोस्ट इथं बघू शकता तुम्ही 21,413 पद आपल्याला दाखवले. तुम्ही ऍप्लिकेशन सबमिशन स्टार्ट डेट बघू शकता तुम्ही 10/2/2025 पासून तर 3/3/2025 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकणार आहात. तुम्हाला अर्ज करण्यापूर्वी इथं तुम्हाला या भरती संदर्भात नोटिफिकेशन दिसेल. तुम्ही नोटिफिकेशन डाउनलोड करून इथं बघू शकता. या नोटिफिकेशनमध्ये या भरती संदर्भातील संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर आपण इथं बघूया ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा. तुम्हाला इथं फर्स्ट स्टेज असणार आहे रजिस्ट्रेशन, नंतर अप्लाय ऑनलाईन, फीस पेमेंट, अशा 3 पद्धतीने तुम्हाला इथं हा अर्ज ऑनलाईन पद्धतीने फिलअप करायचा आहे. यामध्ये पुरुषांसाठी 100 रुपये फीज असणार आहे आणि महिलांसाठी कोणतीही फीज नसणार आहे. आणि त्याचबरोबर यामध्ये सिलेक्शन मेरिटवर होणार आहे. तुम्हाला कोणतीही एक्झाम नसणार आहे. तर चला तर आपण बघूया ऑनलाईन पद्धतीने कसा अर्ज करायचा. त्यासाठी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी फर्स्ट स्टेज यावर क्लिक करायचं. इथं रजिस्ट्रेशन यावर आपल्याला क्लिक करायचं. रजिस्ट्रेशन यावर क्लिक केल्यानंतर समोर आपला असा काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. सुरुवातीला तुम्हाला इथं तुमचा मोबाईल नंबर टाकायचा. व्हॅलिडेट नंबरवर यावर क्लिक करायचं. तुम्हाला OTP जाईल. तो OTP टाकून तुम्हाला व्हेरीफाय करून घ्यायचा. त्यानंतर ईमेल आयडी टाकायचा. ईमेल आयडी टाकल्यानंतर व्हॅलिड ईमेल यावर आपण क्लिक करायचं. तुमच्या ईमेलवर OTP जाईल. तो OTP आपल्याला टाकून घ्यायचा. त्यानंतर तुम्हाला टाकलेलं आहे ॲप्लिकंट्स नेम ॲज पर सेकंडरी स्कूल फर्स्ट सर्टिफिकेट. तुम्हाला तुमच्या 10वीच्या मार्कशीट प्रमाणे इथं तुम्हाला तुमचं नाव टाकून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला फादर्स नेम ॲज पर सेकंडरी स्कूल. तुम्हाला तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेट प्रमाणे तुम्हाला तुमच्या वडिलाचं नाव टाकून घ्यायचं. त्यानंतर तुम्हाला तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची. त्यानंतर तुम्हाला तुमचं मेल फिमेल जेंडर आपल्याला सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुम्ही इथं बघू शकता कम्युनिटीमध्ये यावर आपल्याला क्लिक करायचं. कम्युनिटीमध्ये तुम्हाला तुमची कॅटेगरी सिलेक्ट करायची. UR म्हणजे अनरिझर्व्ड, UR EWS OBC SC ST जी कोणती तुमची कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायची. त्यानंतर सर्कल इन विच द सेकंडरी स्कूल फर्स्ट इथं सर्कलवर आपण क्लिक करायचं. तुमचं इथं आपल्याला महाराष्ट्र राज्य सिलेक्ट करायचं. जे कोणतं तुम्ही जिथून कुठून 10वी झाली असेल त्यावेळी सिलेक्ट करायचं. त्यानंतर इयर ऑफ पासिंग सेकंडरी स्कूल, तुम्ही कोणत्या वर्षी 10वी पास झालं ते वर्ष तुम्हाला इथं सिलेक्ट करायचं. त्यानंतर तुम्हाला इथं तुमचा हा कॅप्चर टाकून घ्यायचा. सबमिट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. संपूर्ण माहिती भरून झाल्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपली फर्स्ट स्टेप इथं कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर आपलं ओके ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. बघू शकता तुम्ही प्लीज कंटिन्यू फिल युअर डिटेल्स बिलो. इथे तुम्ही बघू शकता सुरुवातीला तुमचा इथं तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकून घ्यायचा. आर यू अ पर्सन डिसेबिलिटी, तुम्ही इथं अपंग असेल तर येस करा, नसेल तर नो या ऑप्शनवर क्लिक करा. त्यानंतर तुम्ही अपंग असेल तर टाईप ऑफ डिसेबिलिटी आपल्याला इथं टाकायची आहे. त्यानंतर तुम्हाला इथं लँग्वेज स्टडी इन द सेकंडरी स्कूल, इथे तुम्हाला तुमची इथे तुम्हाला तुमची 10वी कोणत्या मीडियममध्ये होती ते आपल्याला सिलेक्ट करायचं. मी इथं मराठीमधून केल्यामुळे इथं माझं 10वीचं मराठी होतं. मी इथं मराठी मीडियम इथं सिलेक्ट करतो. त्यानंतर सिलेक्ट केल्यानंतर वेदर एम्प्लॉईड, तुम्ही कुठे काम करत असेल तर येस करा, नसेल तर नो करा. म्हणजे तुम्ही जर कुठे एम्प्लॉय असेल तर येस करा, नसेल तर नो ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर आपल्याला वेदर एम्प्लॉय युनिव्हर्सिटी, जर तुम्ही कुठे जर या काम करत असाल तर एम्प्लॉय असेल तर तुम्हाला त्याची एक युनिव्हर्सिटी इथं सिलेक्ट करावं लागेल येस नो ऑप्शनमध्ये. त्यानंतर तुम्हाला इथं अपलोड फोटो या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथे तुम्ही बघू शकता फोटो साईज तुम्ही बघू शकता तुम्हाला 50 KB पर्यंत तुम्हाला तुमचा फोटो इथं अपलोड करायचा आहे. डायमेन्शन इथं बघू शकता तुम्ही 200 बाय 230 पिक्सल असणार आहे इथंच. त्यानंतर तुम्हाला इथं सिग्नेचर इथं बघू शकता. सिग्नेचर तुम्हाला अपलोड करायचे आहे 20 KB पर्यंत. त्याचं डायमेन्शन इथं बघू शकता तुम्ही 40 बाय 60 असणार आहे पिक्सल. त्यानंतर इथं तुम्हाला फोटो आणि सिग्नेचर अपलोड करून घ्यायचे. तुम्ही तुमचा फोटो आणि सिग्नेचर अपलोड केल्यानंतर आपल्याला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपला असं काही इंटरफेस दिसेल. तुम्ही जी कोणती फॉर्म भरताना माहिती भरलेली आहे ती माहिती तुम्हाला इथे दिसेल. ती माहिती तुम्ही बघून घ्यायची बरोबर आहे का. बरोबर असल्यानंतर आपल्याला इथं टिक करायचं, टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करायची. त्यानंतर आपला सबमिट या ऑप्शनवर क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीने तुमचं रजिस्ट्रेशन सक्सेसफुली तुम्ही बघू शकता. डिअर कॅन्डिडेट, युअर रजिस्ट्रेशन हॅज बीन द कम्प्लीट सक्सेसफुली. युअर रजिस्ट्रेशन नंबर इज द, हा तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर असणार आहे. हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे. इथे तुम्हाला सांगितलं प्लीज कीप इट
फॉर द फ्युचर रेफरन्स तुम्हाला यानंतर काम येणार आहे. त्यानंतर कंटिन्यू टू अप्लाय या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. कंटिन्यू टू कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला आपलं सर्कल आपल्याला सिलेक्ट करायचं महाराष्ट्र. त्यानंतर सबमिट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. सबमिट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला OTP सेंड टू युअर रजिस्टर्ड मोबाईल नंबर आपल्याला OTP जाईल. त्यानंतर आपलं ओके ऑप्शनवर क्लिक करायचं. इथे आपल्याला आपला OTP मोबाईल जो OTP गेला आहे तो OTP आपल्याला इथं टाकायचा. OTP टाकल्यानंतर आपल्याला हा कॅप्चा इथं टाकून घ्यायचा. कॅप्चा टाकल्यानंतर आपल्याला नेक्स्ट या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. नेक्स्ट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपला असं काही इंटरफेस दिसेल. आपल्याला आपला ॲड्रेस डिटेल इथं फिल करायचा आहे. तुम्हाला तुमचा डोर, हाऊस, अपॉइंटमेंट नंबर आपल्याला टाकायचा, स्ट्रीट टाकायचं, विलेज, इथं पंचायत असेल, डिस्ट्रिक्ट असेल ते आपल्याला इथं टाकून घ्यायचं. त्यानंतर डिस्ट्रिक्ट टाकून आपल्याला पिनकोड टाकून घ्यायचा. तुमचा परमनंट ॲड्रेस आणि हा ॲड्रेस जर सेम असेल तर सेम ॲज या ऑप्शनवर आपल्याला क्लिक करायचं. ॲड्रेस फिल करून झाल्यानंतर आपल्याला सिलेक्ट बोर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचा. ॲड्रेस फिलअप केल्यानंतर तुम्हाला क्वालिफिकेशन डिटेल इथं फिल करायची. त्यानंतर तुम्ही बघू शकता सिलेक्ट बोर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं. तुमचं 10वी ज्या बोर्डामधून झालं ते बोर्ड आपल्याला सिलेक्ट करायचं. महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी इथं सिलेक्ट करतो, माझं तिथून झाली त्यामुळे. त्यानंतर सिलेक्ट टाईप ऑफ रिझल्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं. इथं मार्क्स या ऑप्शनवर क्लिक करायचं. मार्क या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं खाली यायचं. तुम्ही इथं बघू शकता तुम्हाला इथं फिल केल्यानंतर आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल इथं फिल करायचे आहे. तर तुम्हाला सुरुवातीला तुमचे सायन्सचे जे मार्क असेल ते मार्क इथं आपल्याला टाकून घ्यायचे. त्यानंतर तुम्हाला इथं तुमची सेकंड लँग्वेज इथं सिलेक्ट करायची आहे. यावर क्लिक करून तुमची जी कोणती सेकंड लँग्वेज असेल ती सेकंड लँग्वेज सिलेक्ट करायची. नंतर तुम्हाला मॅथमॅटिक्समध्ये किती मार्क होते ते मार्क इथे टाकायचे. फर्स्ट लँग्वेज आपल्याला इथे सिलेक्ट करायची. त्यानंतर थर्ड लँग्वेज सिलेक्ट करायची. नंतर तुमचा जो विषय असेल सोशल सायन्स जो विषय असेल तो विषय सिलेक्ट करायचा. नंतर प्रत्येक विषय तुम्हाला इथं मार्क टाकून घ्यायचे. मार्क टाकल्यानंतर आपल्याला CGPA स्कोर इथं असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी चालेल. त्यानंतर सेव्ह अँड कंटिन्यू ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. त्यानंतर समोर आपला असं की इंटरफेस दिसेल. पुन्हा ओके या ऑप्शन आपल्याला क्लिक करायचं. ओके या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर समोर आपला असं काही इंटरफेस इथं बघायला भेटेल. इथे आल्यानंतर आपल्याला सिलेक्ट डिव्हिजन या ऑप्शनवर क्लिक करायचं. जो कोणतं आपलं डिव्हिजन असेल ते डिव्हिजन आपल्याला इथं सिलेक्ट करून घ्यायचं. तुमचं डिव्हिजन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला समोर असा काही इंटरफेस दिसेल. इथे तुम्ही बघू शकता इथे चॉईस युअर प्रिफरन्स आपल्याला इथं प्रिफरन्स द्यायचे आहे. इथे तुम्हाला कोणत्या विभागासाठी म्हणजे कुठं कुठं तुम्हाला इथं फॉर्म अप्लाय करायचा आहे तर तुम्हाला इथं अप्लाय करायचं आहे. जे डिव्हिजन तुम्हाला घ्यायचं आहे ते डिव्हिजन तुम्ही इथं अप्लाय करू शकता. जसं की तुम्ही हे डिव्हिजनपासून मी त्याला 1 नंबर देऊ शकता किंवा दुसरं कोणतं डिव्हिजन इथं पाहिजे असेल तो 2 नंबर देऊ शकता. तुम्हाला जो कोणतं डिव्हिजन पाहिजे असेल तुम्हाला नंबरिंग वाईज इथं डिव्हिजन इथं सिलेक्ट करायचं आहे. सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला खाली यायचं आहे. खाली आल्यानंतर आपल्याला टर्म अँड कंडिशन एक्सेप्ट करायचं आहे. डिक्लेरेशन एक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसिड या ऑप्शनवर क्लिक करायचं. सेव्ह अँड प्रोसिड या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला समोर असं काही इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपल्याला ओके ऑप्शनवर क्लिक करायचं. त्यानंतर पुन्हा ॲप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली पुन्हा ओके ऑप्शनवर क्लिक करायचं. अशा पद्धतीने तुमचं ॲप्लिकेशन इथं सक्सेसफुली होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला समोर अशी काही प्रिंट दिसेल. इथं मी महिलेचा फॉर्म भरल्यामुळे इथं मला कोणतीही फीज लागलेली नाही. जर तुम्ही पुरुष कॅटेगरीचा फॉर्म भरला असेल तुम्हाला इथं 100 रुपये इथं तुम्हाला पेड करावं लागेल. अशा पद्धतीने तुम्ही फॉर्म भरू शकता. ह्या फॉर्मची तुम्हाला प्रिंट काढून घ्यायची आहे. आजचा हा असा महत्त्वपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या. थँक्यू, धन्यवाद. पुन्हा भेटू नवीन अपडेट्ससह.